Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गुट के कार्यकर्ताओं ने आज बदलापुर गांव के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पर अनोखा विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ता गद्दे, तकिए और शतरंज की मोहरें लेकर अस्पताल पहुंचे। उन्होंने उन्हें बिस्तर पर लेटाया और डॉक्टरों को आराम करने की सलाह दी। इस प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पर एक साल में केवल 7 प्रसूति हुए हैं। राष्ट्रवादी कार्यकर्ताओं ने आरोप लगाया है कि यदि कोई प्रसूति के लिए आता है तो उसे अगले अस्पताल में भेज दिया जाता है। साथ ही निजी अस्पताल में सोनोग्राफी कराने की सलाह भी दी जाती है। एनसीपी कार्यकर्ताओं ने कहा कि इस अस्पताल के बारे में आम मरीजों से कई शिकायतें मिलने के बाद उन्होंने यह विरोध प्रदर्शन किया। इस बीच बदलापुर के इस प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में हम बदलापुर के मरीजों को सेवाएं प्रदान कर रहे हैं, भले ही इसका अधिकार क्षेत्र उल्हासनगर कल्याण है। चिकित्सा अधिकारियों ने जवाब दिया कि कुछ समस्याओं के बारे में पहले ही वरिष्ठों को पत्र लिखकर अवगत करा दिया गया था, इसलिए आज के विरोध प्रदर्शन से हम जैसे ईमानदार डॉक्टरों को बुरा लगा है। म्हणजे आराम करा, फुकटचा पगार घेतात सरकारचा। इथं या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोण येते हो? कोण येतो? कोण? सामान्य ना, गोरगरीब आदिवासी झोपडपट्टीमध्ये राहणारा, ज्याला खाजगी हॉस्पिटल परवडत नाही तो इथे येतो। आणि त्याला जर त्याच्या म्हणजे गरोदर मातांना जर इथे न्याय मिळत नसेल, जर इथं प्रसूती व्यवस्थित होत नसेल, तिथं सेवा नसेल तर करायचं काय? मी तुम्हाला मगाच सांगितलं आहे, इथून रेफर झालेल्या 25 केसेस आहेत। यांनी वर्षभरात फक्त 7 महिलांची प्रसूती केलेली आहे। काय करायचं यांचं? यांचं का लोणचं घालायचं का? सरकारचा पगार घेतात, मोठमोठे गळेलट्ट पगार, म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही कामाचे नाहीये, तुम्ही आता इथं आराम करा। 9.5 लाख रुपये पाण्याचं बिल झालेलं म्हणतात आणि जीवन प्राधिकरण बोलते की आम्ही कुठल्याही प्रकारचं पाण्याचं कनेक्शन यांचं बंद नाही केलेलं आहे। आणि जेव्हा 108 ॲम्ब्युलन्स आशा वर्कर इथे घेऊन येतात गरोदर मातांना, तेव्हा इथली हेच लोक सांगतात आमच्याकडे पाणी नाही आहे। सरासर हा गोरगरिबांना, गरोदर मातांना मूर्खपणाचं कार्य आणि आपली स्वतःची जबाबदारी झटकण्याचा या डॉक्टर लोकांचा, नर्सिंगचा स्टाफचा प्रयत्न आहे, केविलवाना प्रयत्न आहे। हे चालू देणार नाही आहे, कारण की वांगणी सारख्या ग्रामपंचायत भागामध्ये 108 महिलांची 10 महिन्यात प्रसूती केंद्रावरती प्रसूती केल्या जाते। इथं का नाही आहे? हे या बदलापूर शहरातलं सगळ्यात मोठं सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या आरोग्य केंद्राची हालत बघा कशी झालेली आहे। म्हणजे फक्त सरकारच्या बाबतीत तुम्ही लाभ घ्यायचा। आणि माझा एक मोठा आरोप आहे की जेव्हा इथं गरोदर महिला येतात तेव्हा इथून जेव्हा सोनोग्राफी करायला सांगतात, ती सोनोग्राफी करायची सरकारी व्यवस्था जी आहे एकदम अल्प पैशामध्ये ती ग्रामीण हॉस्पिटल आहे, पण हे लोक रेफर करतात खाजगीला। खाजगीला फी किती आहे? 1600 रुपये। त्यामध्ये यांचा काही कट असेल, हा माझा आरोप आहे। आरोपच नव्हे, तो माझ्याकडे पुरावा पण आहे। म्हणून मी म्हटलं की आता तुम्ही या आरोग्य बदलापूरच्या शहराला, गोरगरिबांना, आदिवासी पाळ्यात महिलांना, गरोदर मातांना तुम्ही आरोग्य सेवा देऊ शकत नाहीये। तुम्ही तुमची जबाबदारी झटकता, तुम्ही आता आराम करा, म्हणून त्यांना गादी आणि उषा भेट दिलेल्या आहेत। 70 वर्ष झाले आपण काय म्हणतो, रस्ते, वीज, आरोग्य, पाणी यावरतीच लढतोय। लोकांना काय पाहिजे हो? लोक तुम्हाला घरातला किराणा भरून मागतात का? इथं आरोग्य केंद्र जे आहे ना, हे आरोग्य केंद्र जवळपास कितीतरी वर्ष झाली आहे, एक 15 वर्ष सहज झालेलं। 15 वर्ष जर इथं लोकप्रतिनिधीचं लक्ष नसेल तर हे या शहराचं दुर्भाग्य आहे। कारण की आम्हाला जर आमच्यासारख्या साध्या माणसाला, साध्या कार्यकर्त्याला जर आरोग्याचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर यावं लागतात, अशा प्रकारचे आंदोलन करावं लागतात, हे आमच्या मनाला काही चांगलं वाटत नाहीये। परंतु लोकप्रतिनिधींनी यामध्ये, स्थानिक लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालायला पाहिजे। आता काही गोष्टी मी त्यांना प्रत्यक्ष भेटून कागदपत्री सांगणार आहे की नाही, यामध्ये लक्ष काय विनंती आहे माझी। कारण हे डॉक्टर माझे आहेत, गल्लेट्ट पगार घेतात, यांना काही पडले नाही आहेत। 8 वाजता या हॉस्पिटलला कुलूप असते हो, मी स्वतः पाहिलेलं आहे। मग त्या माणसाने सगळ्यात जास्त काम कोरोना काळात जर कोणी केले तर राज टोपे साहेबांनी केलेलं आहे। कोरोना काळ संपला, लगेच महाविकास आघाडीचं सरकार गेलं। या सध्याच्या आणि नंतर काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहे हे महाराष्ट्राला माहित नाही आहे।
तर आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटेल, कारण की काही दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात आम्ही आंदोलन केलेलं आहे, आता आंदोलन केलं आहे. तर बदलापूर शहराला आरोग्य व्यवस्था भेटत नसेल, दुसरी व्यवस्था काय आहे? मग त्यांना प्रत्यक्ष इथली हालत दाखवेल. उद्या तुम्ही काही ते बातम्या कव्हर कराल, त्यांच्या कानावर जातील, त्यातून काही चांगलं निष्पन्न झालं तर हे आंदोलनाला यशच आहे. लक्ष आहे, लक्ष मी तुम्हाला सांगतो की सन्माननीय खासदार साहेबांची वक्फ बोर्डावरती काहीतरी जबाबदारी त्यांना दिली होती. आता ते त्या पिरियडमध्ये अख्ख्या देशाच्या त्या समितीमध्ये खासदार साहेब आहेत. आता ते कुठंतरी आता परवा दिवशी ते पुन्हा त्यांनी सगळ्या गोष्टीची कमिटी पुन्हा चालू केलेली आहे. या काही दिवसात बदलापूर शहरामध्ये स्वतः मी त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधलेले आहे. या 2-4-5 दिवसामध्ये स्वतः खासदार साहेब बदलापूर शहराच्या प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष घालतील आणि ऑलरेडी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लक्ष घालण्यात चालू आहे. परंतु 20-25 वर्ष झाले तुम्ही जे या शहराचं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता, त्यांनी पण कृपया या शहराकडे लक्ष द्यावं ना. आता बाळामामा निवडून किती वर्ष झाली, किती महिने झाले? 5-7 महिने झाले, 6 महिने झाले, पण 25-25 वर्ष झाले. सगळ्यात पहिले सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आज एवढा चांगला सण असताना आमच्याकडे येऊन, आमच्या दवाखान्यात येऊन हा जो म्हणजे प्रकार घडलेला आहे, या प्रकाराने मला म्हणजे खूप वाईट वाटलेलं आहे. असं झालेलं आहे की खूप अपमानास्पद वाटत आहे. ही प्रतिक्रिया मी देईन. पहिली गोष्ट तर मी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानते आणि त्या हिशोबाने इथे काम करत असते. प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे काम करताना बरेचसे मला अडथळे सामोरं जावं लागत आहे. या अडथळ्यांमध्ये असं आहे की आमचं कार्यक्षेत्र हे कल्याण उल्हासनगर या ठिकाणी असताना आम्ही इथे कुळगाव बदलापूरच्या रुग्णांना सेवा देत आहोत. आमची खरंच म्हणजे जे काय आरोप आमच्यावर केलेत, आता नेमके काय काय आरोप त्यांनी केलेले आहेत हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहेत. जे काय चालू आहे हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे आणि मला खरंच भयंकर वाईट वाटलेलं आहे की सणासुदीच्या दिवशी येऊन आमच्याकडे असा कल्ला केलेला आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की असं परत होऊ नये. आम्ही आमची पूर्ण प्रयत्न करत आहोत. आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे इथे रुग्णसेवा देताना. जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे आमचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी, मी स्वतः व आमचे तालुका आरोग्य अधिकारी व आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी ह्यांच्याबरोबर आमचं नेहमीच पत्रांवर त्या बाबतीत सांगितलं जातं. आमच्याकडे सगळे या गोष्टीचे डॉक्युमेंट्स आहेत, तर पाहिजे तर त्यांनी सगळे हे व्हेरीफाय करून घ्यावे. जे काय आरोप आहेत हे बऱ्यापैकी म्हणजे मला मान्य नाही आहेत आणि मला खरंच खूप अपमान झालेला आहे असं वाटतंय. जागतिक महिला दिनानिमित्त माझा सत्कार देखील इथे करण्यात आलेला आणि आता असं या गोष्टीला सामोरं जाताना मला फार वाईट वाटतंय. धन्यवाद. ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर, ल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।